नमस्कार. फास्ट आणि बेस्ट हवामान शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुकाने सर्वांचे स्वागत करत आहे. आजचा तसेच येणाऱ्या 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. सर्वत्र आज पावसाची ढग अजूनही सॅटेलाइट मॉडेल दाखवते की पावसाची ढग अजूनही जमताना दिसत आहेत. महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी पावसाचा जोर अजून कायम आहे. रात्रीतून सुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे. इकडे उत्तर भागात सुद्धा जळगाव परिसरात सुद्धा पावसाने हलकी सुरुवात केली आहे. सुरुवात झालेली आहे. रात्रीतून पाऊस पडण्याची शक्यता वाढत आहे. कर्नाटक भागात सुद्धा बऱ्यापैकी पावसाचा जोर कायमच आहे. म्हणजे रात्रीतून पाऊस होणार हे निश्चित आहे. कुठे कसा होईल थोडासा अंदाज घेऊया. हे दावणगिरी परिसरात सुद्धा पावसाचा म्हणजे कर्नाटक भागात सुद्धा दक्षिण साईडला सुद्धा पावसाचा जोर हलका मध्यम स्वरूपात आहे. हे झाले आत्ताचे सॅटेलाइट मॉडेल. रात्रीतून पाहायला गेलं तर अनेक विशेष म्हणजे सांगायला गेलं तर एक पॉझिटिव्ह स्थिती निर्माण झालेली आहे. मान्सूनच्या वाटचालीसाठी पॉझिटिव्ह स्थिती निर्माण झालेली आहे. का तर बंगालच्या उपसागरामध्ये वाऱ्याचा वेग वाढलेला आहे आणि तिथं ढगांचं दाटी किंवा प्रमाण म्हणतोय मान्सूनसाठी लागणारे त्याची वाढ होताना दिसत आहे. आता हे दिसते बघा, मान्सूनसारखे ढग जे तयार होतात त्या बंगालच्या उपसागरातून अरबी समुद्रातून परत आणि इकडे महाराष्ट्र किंवा संपूर्ण भागाकडे पसरले जातात भारतामध्ये. त्याची सुरुवात हळूहळू होताना दिसत आहे. मान्सूनला परिस्थिती अनुकूल दिसत आहे. इकडं अरबी समुद्रामध्ये सुद्धा ढगांची गर्दी चांगली आहे आणि रात्रीतून पावसाचा अंदाज जर पाहायला गेला अकोला, सोलापूर, कलबुर्गी, नांदेड, लातूर ह्या भागात रात्रीतून पावसाची शक्यता बनत चाललेली आहे. इकडे मुंबई, दापोली, पुणे, सातारा परिसरात हलकासा पावसाचा जोर राहील असं हे मॉडेल दर्शवत आहे. एकंदरीत नाशिकपर्यंत पावसाचा जोर म्हणजे हलकाशा पावसाचा जोर राहील रात्रीतून असे मॉडेल सांगत आहे. पहाटेचा जर हवामान अंदाज पाहायला गेला तर पहाटे तापमान पाहायला गेलं तर 29-30 सेल्सिअस तापमान हे जळगाव म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तर भागातून राहील आणि दक्षिण भागातून 24-25, 26 ह्याच सेल्सिअस तापमानापर्यंत पहाटेचं तापमान राहील. कर्नाटकात सुद्धा तीच परिस्थिती आहे. दुपारचा तापमानाचा विचार करायला गेला तर 40+ तापमान महाराष्ट्राच्या उत्तर भागात आणि पूर्व भागात राहील आणि मध्य भागात 37 ते 39-40पर्यंत राहील आणि पश्चिम भागात 33 ते 32-33 सेल्सिअस तापमान राहणार आहे. एकंदरीत तापमानात थोडीशी घट झालेली आहे, पण उत्तर महाराष्ट्रात तापमान चांगलं आहे, अजून वाढत आहे. पावसाचा जोर जरी वाढला असला तर मान्सूनची खबरबात ही आता तुम्हाला थोड्या दिवसात समजून जाईल. मान्सून लवकरच पोहोचण्याची शक्यता आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर. उद्याचा अंदाज पाहायला गेला तर छत्रपती संभाजीनगर, लोणार, पुसद, लातूर, बीड या भागात पावसाचा जोर चांगला राहील. गोकाक, बागलकोट, विजापूर, कोप्पल ह्याही भागात चांगलं राहील. दुपारपर्यंत पावसाचा जोर असेल. सांगली परिसरात त्यावेळी ढगाळ हवामान परिस्थिती राहील. सोलापूर ह्या साईडला आणि सांगली दुपारनंतर जोर वाढण्याची शक्यता वाटत आहे. एकंदरीत पाहता दुपारनंतर सांगली जिल्ह्यात बऱ्यापैकी जोर असेल. बागलकोट, विजापूर, अकलूज या परिसरामध्ये सुद्धा जोर असेल. रत्नागिरी, दापोली, सातारा या परिसरात हलकासा जोर असणार आहे. सातारा, पुणे, अहमदनगर, बीड, लातूरला सुद्धा मध्यम असा पाऊस असं पडेल असं दिसत आहे चिन्ह. त्यानंतर ते साधारण एक बऱ्याच ह्याच्यात जोर तो टिकून राहणारा बऱ्याच तास रिपरिप पावसाची शक्यता जास्त उद्या वाटत आहे. जळगाव, मालेगाव, छत्रपती संभाजीनगरला विजाच्या कडकडाचा पाऊस होणार आहे आणि तिथंही वादळी वाऱ्यासकट पाऊस होणार आहे उद्या असं हे मॉडेल सांगत आहे. लातूर, बीड, नांदेड, लोणार ह्या भागातसुद्धा सर्वत्र वादळी वारे पावसाची शक्यता वाटत आहे, पण आजच्या जोरामुळं थोडंसं कमी वादळ असेल.